आता आपण बनवतोय खीर, शेवयांची खीर. त्यासाठी आपल्याला पहिले लागणार आहे हे काय म्हणतात तूप. एक वेगळं चॅनल खोलू का रेसिपीचं, म्हणजे एक्झिस्टिंग चॅनल आहे माझं, तेच घेऊन होते. हे दुसरं बनवून काय करू डोक्यावर सोडून. मग नंतर ते असं जे तूप आहे आपलं ते भाजलं, ते थोडंसं गरम झालं ना तर त्याच्यामध्ये हे टाकायचं शेवया. ओके, मग शेवया टाकल्यानंतर मग आपल्याला टाकायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता कशाला सांगू, काजू बदाम टाकणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिसत नाही तुम्हाला, काजू टाकायचा, मग बदाम टाकायचा. असे डायरेक्ट नका टाकू, मम्मी शेवया घालेल. त्यामुळे आपल्याला थोडे थोडेच टाकायचे, एकदम थोडे थोडे टाका आणि कापून टाका. याच्यामध्ये जागा नाही, एवढंच किचन त्याच्यामध्ये मरायला होते. असे बदाम घ्या, एक खा आणि 2-4 टाक. काजूचं पण सेम करायचं. असे 3 काजू घ्यायचे, 2 टाकायचे आणि खायला टाक. मम्मीने बघितलं ना. ओके, आता पटापट आपण कापून घेऊया, कारण की जळलं तर नाही ना. नाही जळणार नाही. जलने वाली की दुआ लग गई असं नाही बोलायचं. हे जोपर्यंत तेल नाही, तूप जोपर्यंत गरम होतंय तोपर्यंत तुम्ही हे निवडून ठेवा. काय बोललं, आपल्या ज्या शेवया येतात बारीक शेवया घ्यायच्या, एकदम बारीक शेवया घ्यायच्या. त्याच्यामध्ये झुरळ वगैरे असले तर असे बाजूला टाकायचे ना, जर असले तर. ओके, आणि मग नंतर असं मला वाटतं की झालेलं आहे माझं. हात घालून बघू पण नाही शकत झालं का, आय गेस झालेलं आहे. सो आपण जे शेवया त्याच्यामध्ये टाकूया. फॅन चालू करणं विसरू नका. आणि हे पण घ्या आणि पटापटाला हलवा, कारण की जळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पटकन एकदम त्याला सगळ्या. मला माहिती हा व्हिडिओ मी पोस्ट नाही करणार आहे, त्याच्यामुळे माझा अवतार असा काय नाही. तर माझ्या मनात आला तुम्ही पण शकतो पोस्ट. आपली मन की राणी. आणि हे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे काय होतं, जो आपला होतच नाही. हां, हे जोपर्यंत भाजतंय ना, त्या शेवया त्याच्यामध्ये रोस्ट होत आहेत ना, तोपर्यंत हे आपण करून द्यायचं. आणि आय गेस त्याच्यामध्ये तूप थोडंसं कमी पडलं आहे, कारण की मला नाही येत बनवता काय, मी माझ्या अंदाजाने सगळं टाकते. सो माझ्या कुकिंग रेसिपीवर कोणीही विश्वास ठेवू नये, आणि जर ठेवायचं असेल तर तुमच्या रिस्कवर ठेवू शकतात. माझ्यावर मी काय पण सांगते नाही. सो माझं बघून करायला जाऊ नका. माझं भाई बोलत काय बसली, पटकन करायचं तर इकडं माझ्या शेवया जळून चालेल. म्हणजे दिस यार, असं थोडंसं तुम्ही खाल्लं तरी चालेल. तसं म्हणते ठेवून काय करायचं आहे, खाण्याचंच तरी ते खाल्लं तर काय होतं. बट एनिवेज जोपर्यंत ते काळ्या नाही होत ना तोपर्यंत त्यांना असं रोस्ट करून घ्यायचं. आणि तो स्मेल येतो चांगला, तेव्हा त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. सगळं तुम्ही बाजूला काढून घ्या. मी जसं की तुम्हाला सांगितलं, माझ्या भरोशावर राहू नका. मला सगळं ऐन टायमर आलं. 1 कप साईडला टाकू अजिबात. 1 कप दूध बस होईल. माझ्या शेवया जळाल्या वाटतं. गरम झालं त्यामुळे दुसरा चमचा. आता हा जो चमचा गरम झालाय तिथे ठेवू, आपल्याला वापरायचा नाही. चमचा हे बघा, चमचा कसा वाटतो. जळाल्या माझ्या शेवया जळाल्या. पटकन साखर आधी टाकायची असते का नंतर टाकायची असते, आय डोंट नो. दूध जळालं का काय, कदाचित होऊ दे. नाही जळाले वाटत, नाही जळाले. दूध टाकून भाजले का, जास्त भाजल्या कसं भाजायचं. अरे त्याच्यामध्ये दूध टाकल्यावर बस झालं ना, ते हळूहळू टाकायचं असतं. हे बघ ते होतं, पण सुरू कमी करायचं गॅस. हे नंतर टाकायचं असतं ना, साखर नंतर टाकायची असते ना. टाकू का, ओके साखर. मला असं वाटतं दुधाची टंचाई येतो. मेवा कसं केला, अरे ते टाकायचं होतं. बघ टाकते आता, टाका. वो थोडासा गडबड हो गया है. प्रकारचे बदाम पटकन हे पण नाही होते. चाकू नाही बरोबर, चाकू नाही बाबा. हां चाकू आधी तर खाली चालले पडले ना. एवढ्या तुकडे तरी कोणी बघितलेच होता. यस मी करते. एवढ्या तुकडे डायरेक्ट सर गेले पाहिजे. एवढीच केली कोणाला पुरण. हा नाही, थोडंसं दूध टाकावे लागेल. 2 कप टाकू का, 1 टाकू का, टाक बस.
मला असं वाटतंय अरे वरणाची चमची का काय? हा मला वाटलं वरणाचा चम्मच मी खिरीत टाकला, कारण की दोन्ही पण सेम आहे. तूप टाकलं होतं का? हा पहिले तूप टाकलं, त्याच्यानंतर शेवया भाजल्या, त्याच्यानंतर दूध टाकलं. तळल्यानंतर म्हणजे तळायच्या नव्हत्या का? भाजायचे असतं तशा. हा, भाजल्या. जास्त भाजल्या तू. मला असं वाटतंय मी एवढीशी खीर बनवायला एवढे सगळे भांडे मग किती पसारा केला? जास्त झाला. आता हे चांगलं पॅक करून तुला पाहिजे का? पॅक कर, पटकन पॅक कर. खायच्या वस्तू बरोबर सापडतात. आणि आण म्हणजे तर मी आता ते जाणार नाही. आता मी तुम्हाला भेटते खीर झाल्यानंतर. बघू शकता तुम्ही खीर थोडीशी, अरे यार बघ फोकसच नव्हते. छान दिसते खीर, एवढं काय वाईट नाहीये. बघा ती झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते. आपली खीर झालेली आहे तयार, आणि हे सगळं देणारे आता आपण देवाला. एक नंबर खीर झाली, एक नंबर. कारण की अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नॉन एक्झिस्टिंग कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मेन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जे की आपल्या बायोमध्ये